नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे रश्मीज फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण गव्हाच्या पिठाचा इन्स्टंट डोसा बनवणार आहोत. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ, पाव कप रवा, रवा जाड किंवा बारीक वापरला तरीही चालेल, कारण आपण हे जिन्नस मिक्सरलाच फिरवून घेत आहोत. डोस्याला मस्त कलर येण्यासाठी 1 चमचा बेसन व 1 चमचा साखर टाकून मिक्सरला बारीकसर दळून घ्यायचं आहे. आता हे दळलेलं पीठ एका भांड्यात काढून घेऊयात. आता यामध्ये पाव कप कमी आंबट असलेलं दही टाकून मिक्स करूयात. यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून डोस्याचं बॅटर बनवून घेऊयात. इथे बघा, व्यवस्थित डोस्याचं बॅटर बनवून तयार आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. आणि हे बॅटर बनवण्यासाठी मला 1.5 कप पाणी लागलेलं आहे. हे बॅटर अगदी ताकासारखं पातळ नाही बनवायचं. आता हे बॅटर एकाच डिरेक्शननी 3 ते 4 मिनिटे फेटत राहायचं आहे, कारण इथे आपण पीठ आंबवलेलं नाही आहे. पीठ आंबवण्यासाठी आपण दह्याचा वापर केला आहे. आणि असं सारखं 3 ते 4 मिनिटे बॅटर फेटल्याने ही फर्मेंटेशनची क्रिया चांगली होणार, म्हणून पीठ फेटणे आवश्यक आहे. पीठ असं फेटून घेतल्याने हलकं होते आणि मग हा डोसा पण छान डाळ तांदूळाच्या डोस्यासारखाच तयार होतो. 3 ते 4 मिनिटांनंतर पहा, छान स्मूथ बॅटर तयार झाला आहे. आणि बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी पाहिजे. गव्हाच्या पिठानुसार पाणी थोडं कमी जास्त लागू शकते. आता हे बॅटर 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवूयात. म्हणजे रवा व गव्हाचं पीठ छान मुरेल. तोपर्यंत आपण डोस्यासोबत खाण्यासाठी बटाटा आणि ओल्या खोबऱ्याची चटणी बनवूयात. बटाट्याच्या चटणीसाठी कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकूयात. तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी व अर्धा चमचा जिरे टाकूयात. जिरे मोहरी छान फुलल्यावर त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा लांबसर कापलेला कांदा यामध्ये टाकायचा व गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा. तुम्ही कांदा बारीक कापला तरीही चालेल. कांदा छान गुलाबी झाला की यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कापून घालायच्या व 9 ते 10 कढीपत्त्याची पाने टाकून मिक्स करायचं. यामध्ये आता 1 चमचा आलं लसूण पेस्ट व चिमूटभर हिंग टाकून 2 मिनिटे लो टू मिडियम गॅसवर छान परतवून घ्यायचं. यामध्ये आता अर्धा चमचा हळद व चवीनुसार मीठ टाकून सर्व जिन्नस लो फ्लेमवर छान एकजीव करायचेत. सर्व जिन्नस एकजीव झाल्यावर यामध्ये उकडून स्मॅश केलेले बटाटे टाकूयात व मिक्स करूयात. इथे मी 4 मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची साल काढून स्मॅश करून घेतले आहेत. बटाटे छान एकजीव झाल्यावर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करूयात. आणि तुम्ही बघू शकता, इथे मस्त चविष्ट अशी बटाट्याची चटणी बनवून तयार आहे. आता ओल्या खोबऱ्याची चटणी बनवूयात. त्यासाठी इथे मी पाऊण वाटी ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत. त्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या, थोडी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर व 1 चमचा दही टाकून मिक्सरला बारीकसर फिरवून घेऊयात. तुम्ही दह्याऐवजी 1 चमचा लिंबाचा रस टाकला तरीही चालेल. सर्व जिन्नस बारीकसर वाटून झाल्यावर यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी टाकून आणखी मिक्सरला फिरवून घेऊयात. तुम्हाला चटणी कितपत घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. हे बघा, मस्त चटणी बनवून तयार आहे. आता चटणीवर टाकायला तडका बनवूयात. त्यासाठी एका तडका पॅनमध्ये 1 पळी तेल घेऊयात. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 6 ते 7 कढीपत्त्याची पाने व 2 सुक्या लाल मिरच्या टाकून गॅस बंद करायचा आणि हा तडका या चटणीवर ओतायचा आणि मिक्स करायचं. मस्त चटपटीत ओल्या खोबऱ्याची चटणी बनवून तयार आहे. आता 15 मिनिटे झालेले आहेत. या बॅटरमध्ये आता
पाव चमचा खाण्याचा सोडा व चवीनुसार मीठ टाकूयात व सोड्यावर 1 चमचा पाणी टाकून बॅटर मिनिटभर मिक्स करून घेऊयात. मीठ जर आधीच टाकलं तर पीठ छान फर्मेंट होत नाही, म्हणून बॅटरमध्ये मीठ नंतरच टाकायचं. एखाद्या वेळेस डोसा खायची इच्छा झाली तर हा इन्स्टंट पौष्टिक डोसा तुम्ही बनवू शकता. हे बॅटर मी मस्त 2 मिनिटे फेटून घेतलं आहे. बघा, बॅटरची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे. जास्त घट्ट पण नाही आणि ताकासारखी पातळ पण नाही. चला तर मग आता डोसा बनवूयात. इथे मी गॅसवर डोसा पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅन हाय फ्लेमवर चांगला गरम झाला की पॅनवर थोडं पाणी शिंपडून व चमचाभर तेल टाकून टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं. आता गॅसची फ्लेम लो करून पळीभर बॅटर पॅनवर हलक्या हाताने पातळसर पसरवून घेऊयात. आता गॅसची फ्लेम हाय करायची आहे. डोश्याच्या वरचं बॅटर थोडं सुकलं की त्यावर चमचाभर तेल पसरवून घेऊयात. जर पॅन मोठा असेल तर पॅन अशा पद्धतीने फिरवत डोसा सर्व बाजूंनी व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे. बघा, आता डोस्याचा कलर थोडा खरपूस झालेला आहे, म्हणजे डोसा छान भाजला गेला आहे. आता मस्त हा क्रिस्पी डोसा काढून घेऊयात व अशाच पद्धतीने सर्व डोसे बनवून घेऊयात. तुम्ही डोस्याचा आवाज बघू शकता. मस्त कुरकुरीत डोसा बनवून तयार आहे. हा डोसा आता बटाट्याची चटणी व खोबऱ्याच्या हिरव्या चटणीसोबत सर्व करूयात. हा इन्स्टंट पौष्टिक व स्वादिष्ट डोसा तुम्ही जरूर बनवा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.